मोर्चाकडे आपले लक्ष असेल, मात्र या घडीची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे कबूतरखान्यासंदर्भातील सुनावणीला सुरुवात झालेली आहे। हायकोर्टामध्ये ही सुनावणी पार पडते आणि आता या सुनावणीमध्ये नेमकं पुढे काय होतंय याकडे अवघ्या मुंबईकरांचं आणि राज्यभरातील सर्वांचंच लक्ष लागून आहे। कबूतरखान्यासंदर्भातील एक महत्त्वाची सुनावणी हायकोर्टात सुरू झालेली आहे। सकाळपासूनच खरं तर कबूतरखान्यासंदर्भातील सुनावणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय असं म्हणायला हरकत नाहीये। दादर कबूतरखान्याबाहेर मराठी एकीकरण समितीकडून देखील आंदोलनाची हाक देण्यात आली होती। शिवाय जैन समाज देखील चांगलाच आक्रमक झाला होता। या संदर्भात सगळे अपडेट्स देत आहेत विशाल पाटील, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। विशाल, हायकोर्टामध्ये अखेर सुनावणीला सुरुवात झालेली आहे, कशा पद्धतीने पुढे युक्तिवाद केला जाईल, नेमक्या काय घडामोडी घडतायत? वर्षा, मुंबई उच्च न्यायालयामध्ये कबुतरांच्या या प्रश्नावरती जी सुनावणी होती ही आता सुरू झालेली आहे। प्रामुख्यानं या सुनावणीमध्ये महत्त्वाचे मुद्दे जे आहेत हे आज न्यायाधीशांसमोर मांडले जातील, कारण का ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे जैन समाज मध्यंतरी आक्रमक सुद्धा झाला होता आणि ज्यावेळेला हा समाज आक्रमक झाला होता त्यावेळेला मुंबई हायकोर्टच्या निर्देशानुसारच कबूतरखाना जो आहे हा बंद करण्यात आला होता। मात्र अनेकांनी तो सगळी ताडपत्री हटवण्यासाठी चाकू आणि सुऱ्यांचा वापर जो आहे हा सुद्धा करण्यात आला होता। याची नोंद सुद्धा जी आहे ही आज न्यायालयात घेतली जाईल। दुसरं म्हणजे प्रामुख्यानं जी राज्य सरकारकडनं एक समिती तयार करण्यात आली होती, याच्यामध्ये तज्ज्ञ समिती होती, काही डॉक्टर्स होते, यांच्याकडनं एक अहवाल सुद्धा जो आहे हा तयार करण्यात आला होता। हा अहवाल आज न्यायालयासमोर मांडला जाऊ शकतो, कारण का ज्या पद्धतीनं मुंबईत गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 150% कबुतरांची संख्या जी आहे ही वाढलेली आहे आणि या कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे कशा पद्धतीनं मुंबईकरांच्या आरोग्याला धोका आहे हा प्रश्न पुढे आला होता आणि याच अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयानं निर्देश जे आहेत हे दिले होते। हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं, मात्र सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे या बाबतीत सुनावणी घेण्यास नकार दिला। कुठच्याही प्रकारे मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालामध्ये हस्तक्षेप करणार नाही अशा पद्धतीची भूमिका सर्वोच्च न्यायालयानं घेतली होती आणि त्यानुसार आता पुन्हा एकदा राज्य सरकारचे सुद्धा वकील जे आहेत हे या सुनावणीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा अनेक गोष्टींचा अनेक मुद्दे जे आहेत हे मांडले जाणार आहेत। प्रामुख्यानं ज्या तज्ज्ञ समितींनी जो अहवाल तयार केलेला आहे आणि कबुतरांच्या या ज्या ठिकाणी कबूतर आहेत या ठिकाणी सामान्य नागरिकांना कशा पद्धतीनं त्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण होतो याचा एक अहवाल जो आहे हा आज न्यायालयासमोर मांडला जाऊ शकतो, कारण का मुंबई उच्च न्यायालयानं पहिल्याच सुनावणीमध्ये ज्यावेळेला कबूतरखाना बंद करण्याचे निर्देश दिले होते याच्यामध्ये अनेक गोष्टींचा त्यांनी समावेश जो आहे हा केला होता आणि यामध्ये नागरिकांच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं आता हे कबूतरखाने बंद करणे गरजेचं आहे या बाबतीत त्यांनी निरीक्षण जे हे नोंदवलं होतं। आणि आज सुद्धा या सुनावणीवरती, कारण का आपल्याला माहिती आहे जैन समाज हा अधिक आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता। जैन समाजाच्या अनेक प्रतिनिधींकडनं अशा भूमिका आल्या होत्या की आम्ही कुठच्याही प्रकारचे कोणाचंही म्हणणं ऐकणार नाही अशा पद्धतीची भूमिका आली होती। आणि आज जी सुनावणी होते या सुनावणीमध्ये राज्य सरकारचे अधिवक्ता जे आहेत हे सुद्धा सहभागी असणार आहेत, ते सुद्धा मत जे आहेत हे मांडणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्टपणे म्हटलं होतं की सार्वजनिक ठिकाणी गर्दी नियंत्रित करण्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेची असेल आणि त्यानुसारच महानगरपालिका ही सातत्यानं आक्रमक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळाली होती। काल पुन्हा एक नवीन मुद्दा जो आहे हा समोर आलेला आहे, कारण का कबूतरखाने बंद केल्यानंतर अनेक जैन समाजातील नागरिकांनी त्यांच्या घराच्या टेरेसवरती कबुतरांना खाद्य जे आहे हे घातलं जाते, त्यामुळे हा सुद्धा मुद्दा आज न्यायालयात समोर येऊ शकतो। आणि प्रामुख्यानं जो डॉक्टर तज्ज्ञांकडनं जो अहवाल तयार करण्यात आलेला आहे मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं कबूतर असणं हे घातक आहे, हा अहवाल नेमका कशा पद्धतीनं मांडला जातो हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे ही सुनावणी जी आहे ही आता सुरू झालेली आहे। मुंबई उच्च न्यायालय याच्या बाबतीत आता काय आज निर्देश देतं हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। वर्षा, निश्चितच विशाल, या सुनावणीकडे तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा, सगळे अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।